सर नमस्कार. नमस्कार. आपलं श्री साई कृपामध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. आज आमच्याकडे आमचे लाडके मित्र श्री वैभव कस्तुरे साहेब ऑर्नेटचे व्हाईस प्रेसिडेंट आलेले आहेत आणि त्यांचे मनापासून स्वागत करतो आहे. सर, आज तुमचा साई कृपा बरोबरचा जो प्रवास आहे आणि आपला जो बिझनेस चालतो त्याविषयी मला काही तुमच्याकडे, तसंच ऑर्नेटचे नवीन येणारे अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत त्याविषयी जर तुम्ही काय सांगू शकता का सर? सगळ्यात पहिले तर मला तुम्हाला हे सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की श्री साई कृपा रिअल इस्टेटचे जे मेन ओनर प्रमोटर्स जे आहेत अमरभाई बडे, हे आमचे फार जवळचे आणि क्लोज मित्र आहेत. आणि नुसतेच मित्र नाही, त्यांची आणि माझी जी भेट झाली ती एका आमच्या सोशल पार्टीमध्ये आमची त्यांची 2 मिनिटाची भेट झाली. आणि ती भेट नंतर मित्रता कशी बदलली आणि दॅट बिकम्स बिझनेस अपॉर्च्युनिटी फॉर बोथ ऑफ अस. आणि नंतर मग आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेला जो रिअल इस्टेटमध्ये बिझनेस, तर माझे बऱ्यापैकी इतके जेवढे प्रोजेक्ट्स आहेत त्या प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये यांचं मेजर कॉन्ट्रीब्युशन आजच्या डेटला आहे. म्हणजे आमचं दहिसरपासनं जर आम्ही प्रोजेक्ट बघितलं तर दहिसरमध्ये खूप चांगला मोठा कमर्शियल प्रोजेक्ट आहे एकदम स्टेशनच्या बाजूला. तिथे यांनी मला वाटते 10 ते 15 युनिट्स विकलेले आहेत. यांची टीम खूप ॲग्रेसिव्ह आहे. दुसरं आमचं कल्याण भिवंडी जंक्शन आहे, तिकडे आमचा प्रोजेक्ट आहे, तिकडे त्यांनी खूप इन्व्हेंटरी आमची चांगली विकली आहे. आमचं नायगावला एक प्रोजेक्ट आहे, दॅट इज द प्रीमियम प्रोजेक्ट्स इन नायगाव. इट्स अ 30 स्टोरी लक्झरियस बिल्डिंग. तिथे पण यांच्या टीमनी जवळपास 20 ते 22 युनिट विकलेले. आणि आता आम्ही आमचे जे नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येतो आहे ते वसई, त्यानंतर आमचं एक सांताक्रूज येथे आहे, मलाड येथे आहे आणि मीरा रोड येथे आहे. आणि या सगळ्या प्रोजेक्टसाठी पण त्यांनी ऑलरेडी त्यांचं वर्किंग चालू केलेलं आहे. आणि मी सगळ्यांना तुम्हाला हेच सांगतो की आज तुम्हाला जर रिअल इस्टेटमध्ये कुठे जर प्रॉपर्टी घ्यायची आहे तर पहिले यांचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्टडी, त्या लोकेशनचा, त्या प्रोजेक्टचा, त्या लेआउटचा, तो ते पहिले कस्टमरसोबत डिस्कस करतात, त्यांची रिक्वायरमेंट समजतात. त्यानंतर त्यांना ते प्रोजेक्ट्स त्याच्या बजेटप्रमाणे त्यांना ते सजेस्ट करतात आणि त्यामुळे यांचं कन्व्हर्जन चांगलं आहे. आणि तुम्हाला जरी कुठल्या प्रोजेक्टबद्दल जर माहिती पाहिजे असेल, लोकेशनबद्दल डिटेल पाहिजे असेल, तुम्हाला रिअल इस्टेट एज्युकेशन बेसिकली जर म्हटलं गेलं तर ते पाहिजे असेल तर तुम्ही अमर बडे यांना नक्की संपर्क करा. तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असो किंवा नसो, पण रिअल इस्टेटबद्दल माहिती घ्यायची असेल, फ्लॅटबद्दल माहिती घ्यायची असेल, ते तुम्हाला इन डिटेल सांगतील. त्याचं लोकेशनची प्राईस काय एवढी असायला पाहिजे, हे लेआउट का चांगलं आहे आणि या डेव्हलपरची क्रेडिबिलिटी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्हाला ते सगळं सांगतील. थँक्यू सर, मनापासून धन्यवाद. आज ऑर्नेट एक ब्रँड आहे, ऑर्नेट एक नाव आहे, ऑर्नेट एक ट्रस्ट आहे. मित्रांनो, ऑर्नेटनी खूप कमी वेळामध्ये कस्टमरचा ट्रस्ट संपादन केला आहे. आणि आज मी ज्यांच्याशी जुडलो आहे ना, ते फक्त आणि फक्त विश्वासावरती. कारण मी जेवढे पण यांचे प्रोजेक्ट्स आहेत असतात, यांचा जो दहिसरचा प्रोजेक्ट आहे एकदम स्टेशनच्या बाजूला असून तो संपूर्ण कमर्शियल प्रोजेक्ट आहे. आणि त्यांचं मला असं वाटतं सर, एक युनिट त्यांचं 1.5 पावणे 2 करोडच्या आसपास आहे. पण ते युनिट जर तुम्ही बघाल त्यांची तिकीट सेल्स खूपच मोठी आहे. त्याचबरोबर सरांचं आमच्या मालाडला पण खूप मोठा प्रोजेक्ट ओपन होतोय आणि तिथे पण माझी स्टडी मी संपूर्ण चालू केली आहे. तिथे पण काही कमर्शियल्स आणि रेसिडेन्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचं विलेपार्लेला पण काम चालू झालेलं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी ही तुम्हाला माझ्या 20 वर्षाच्या अनुभवाने सांगू शकतो की हा असा बिल्डर आहे ना की जो कुठल्याही प्रकारचा कस्टमरचा ट्रस्ट तोडत नाही. एकदा त्यांनी कमिटमेंट केले ना की 100% तसंच काम होतं. संपूर्ण यांची जी टीम जी आहे ना सरांची, आज सरांचे एवढे युनिट चालतात आणि सर संपूर्ण हँडल करतात. आणि सरांनी जर मला एकदा शब्द दिला की अमर, तुम्हाला हे 100% फायनल तुमच्या कस्टमरला मी हा रेट देणार, कमीत कमी रेट करून देणं आणि संपूर्ण वाईट प्रोजेक्ट असणं, आणि सगळ्यात विशेष म्हणजे जो शब्द दिलाय त्या शब्दावरती प्रोजेक्टची डिलिव्हरी देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. मित्रांनो, ती सरांकडनं आम्हाला भेटलेली आहे आणि त्यासाठी मनापासून स्वागत करतो. आणि सरांना सांगतो, सर असंच तुमचं उत्कर्ष होत राहू दे, तुमचं उत्कर्ष आमचा पण उत्कर्ष डेफिनेटली होणार. तुमच्यामुळेच आम्ही आहे, आमच्यामुळे तुम्हाला पण एक अपॉर्च्युनिटी मिळते आणि प्रत्येकांसाठी ही एक चांगली गोष्ट आहे. आणि आज रिअल इस्टेट मार्केट स्पेशली मीरा भाईंदरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल, जे मीरा भाईंदरचे यांच्यासारखे लोक जे असोसिएशन्समध्ये आज पूर्ण मेंटेन करून चालत आहेत, त्याच्यामुळे सगळ्या डेव्हलपरला पण त्याचा फायदा होतो आणि त्यांचे पण कामं होतात. आणि प्रोजेक्ट्स लॉन्च करायच्या आधी त्यांना स्पेशली डेव्हलपर्सला हे सगळ्यात चांगली गोष्ट असते की अशा अपॉर्च्युनिटीज जी असते की अशा असोसिएशनला कॉन्टॅक्ट करायचं तर तुमचं प्रोजेक्ट लगेच विकलं जातं. थँक्यू अमर भाई. आणि तुम्ही आमच्यासोबत जोडले त्याच्याबद्दल आम्ही पण खूप तुमच्यावर सपोर्ट असणारच आहे. आम्हाला तुमच्याकडे जे काम मिळतं
ते खूप कमी बिल्डरना तसा रिस्पॉन्स, तशी सर्व्हिस आणि तसा शब्द मिळतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.